हां, धन्यवाद. मी कॉम्रेड संपत देसाई. आज या ठिकाणी घटोत्सवाचे बदलते स्वरूप या विषयावर आपल्याशी संवाद करण्यासाठी आणि आपल्याशी बोलण्यासाठी मी आज या ठिकाणी विद्रोहीच्या आपल्या फेसबुक पेजवरून मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे. खरं तर घटोत्सवाचे बदलते स्वरूप या अंगानं आपण बोलावं असं मला सूचित करण्यात आलं. विजय मांडके यांनी हा विषय सुचवला आणि त्या अंगानं मला जे काही भावलेले मुद्दे आहेत, मला जे समजलेले मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडणार आहे, ठेवणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की मानवी जीवन म्हटलं की माणसाच्या जगण्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, या गरजांच्या पलीकडे जाऊन त्याची एक सांस्कृतिक गरज असते, सांस्कृतिक भूक असते. आणि ही भूक जर त्याची भागली नाही तर तो कुठं ना कुठं तर ती सांस्कृतिक भूक आपली भागवण्याचा प्रयत्न करत असतो. मानवी जीवनामध्ये या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा विचार केला तर मानवी जीवनामध्ये संस्कृतीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे संस्कृती नसेल तर माणसाचं जगणं रुक्ष आणि कोरडं होऊ शकतं. माणसांच्या मनातील भावभावनांचं प्रतिबिंब, एक प्रकटन म्हणजेच एक प्रकारे संस्कृती असते. मग हे प्रकटन आपण पाहतो की कधी गाण्याच्या स्वरूपामध्ये येतं, कधी कथांच्या स्वरूपामध्ये येतं, कधी कवितेच्या स्वरूपामध्ये येतं, तर कधी कादंबरी, नाटक, चित्र, शिल्प, नृत्य, उत्सव, सण, यात्रा अशा अनेक परंपरांच्या मधून हे आपलं माणसाचं व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं होत असतं. खरं तर ह्या सगळ्याचा विचार करता की आपण जर हा सगळ्याचा विचार केला तर संस्कृतीचं क्षेत्र इतकं व्यापक आहे की या संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये एकसुरीपणा असूच शकत नाही. त्यामुळे संस्कृती ही विविध अंगी असते, तिला विविध पदर असतात. त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याची विविधता आपल्याला स्पष्टपणे जाणवते. कारण कोणत्याही संस्कृतीचा जन्म हा त्या परिसराचा, त्या संस्कृतीवर निश्चितपणे प्रभाव झालेला असतो. म्हणजे आपण जेव्हा बघतो की समुद्राच्या काठाला राहणारे मच्छीमार असतील किंवा आपले कोळी बांधव असतील तर यांच्या गाण्यामध्ये समुद्र हा येतोच. त्याचबरोबर आपण पहाडी भागात गेलो तर पहाडी भागातल्या डोंगरदऱ्यांच्यामध्ये राहणारे जे काही लोक आहेत यांच्या जगण्यामध्ये, यांच्या संस्कृतीमध्ये, यांच्या गाण्यामध्ये, यांच्या साहित्य कला संस्कृतीमध्ये डोंगर, झाड, वेली, पक्षी, फुले हे येणारच. त्यामुळं निसर्ग आणि पर्यावरण यांचा मानवी संस्कृतीवर खोल आणि गंभीर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण काही याबद्दल नवीन काही माहिती सांगतोय असं नाही, की मानवी जीवनामध्ये शेतीचा शोध लागला आणि माणसाचं जगणं जे भटकं जीवन होतं हे भटकं जीवन माणसाचं स्थिर झालं आणि त्यानंतर एक नवी संस्कृती जन्माला आली, म्हणजे ज्याला आपण कृषीजन संस्कृती म्हणतो, शेती संस्कृती म्हणतो. आणि मग या शेतीच्या संस्कृतीतून आणि कृषी संस्कृतीतून नवे सण, नवे उत्सव, नव्या यात्रा, नव्या परंपरा आपल्याकडे तयार झालेल्या आपण पाहतो आहोत. म्हणजे अगदी बेंदूर असेल, म्हणजे बेंदूरसुद्धा एका बैलपोळा ज्याला आपण म्हणतो, बेंदूर म्हणतो, हा बेंदूरसुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला साजरा होतो. म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं की संस्कृतीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तिथल्या परिसराचा, तिथल्या निसर्गाचा, तिथल्या भूगोलाचा, तिथल्या पाऊस पाण्याचा गंभीर परिणाम झाला असतो. ती संस्कृती घडवण्याचं काम तिथला परिसर आणि तिथला निसर्ग करत असतो. त्यामुळेच आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत तो विषय आहे तो म्हणजे घटोत्सवाचं बदलतं स्वरूप. खरं तर घटोत्सवाचं बदलतं स्वरूप म्हणत असताना आपल्याला नेमका घट म्हणजे काय, घटाचं स्वरूप म्हणजे काय, घटोत्सव नेमका पूर्वापार परंपरेनं कसा साजरा करत आला, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत याचा शोध घेतला तर आपण बदललेल्या घटोत्सवाच्या स्वरूपापर्यंत नेमकेपणाने जाऊ शकतो असं मला वाटतंय. खरं तर आपल्याला माहिती आहे की घटोत्सवाबद्दल यापूर्वी माझ्यापूर्वी अनेक वक्त्यांनी मांडणी केलेले, अनेक वक्ते बोललेले आहेत. या वक्त्यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं
मांडणी आपल्या समोर केलेली आहे. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मला जे काय भावतं ते जे भावलेलं आहे घटाच्या संदर्भात जे समजलेलं आहे, घटोत्सवाच्या एकंदरीत उत्सवाबद्दल जे काय मला समजलेलं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. खरं तर घटोत्सव हा आपल्या शेतकरी आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या सर्व समूहाचा उत्सव आहे. त्यामुळं तो शेतीशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचं बदलतेलं जे स्वरूप आहे त्या बदलाच्या स्वरूपाकडे जात असताना शेतीच्या बदललेल्या स्वरूपाकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे या देशामध्ये जोपर्यंत ब्रिटिश आलेले नव्हते तोपर्यंत इथं एक जी गावगाड्यामध्ये चालणारी जी काय गावगाड्याची जी परंपरा होती आणि जी काय पारंपरिक पद्धतीनं जी काय शेती केली जात होती त्या शेतीचा इथल्या संस्कृतीवर खोल परिणाम झालेला होता. ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांच्या पाठोपाठ एक औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये सुरू झालं. शेतीच्या उद्ध्वस्तीकरणाची प्रक्रिया तिथून खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि त्याचा परिणाम शेती संबंधित असणाऱ्या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रावर आणि सांस्कृतिक जीवनावर सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मुंबईसारखं शहर असेल की ज्या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या अनेक गावातून लोक स्थलांतरित मोठ्या प्रमाणामध्ये झाले. मुंबईमध्ये गिरण्या उभा राहिल्या, औद्योगिक क्षेत्रामध्ये लोक जाऊ लागले. तिथं जे शेतकरी होते, जे शेतकरी कष्ट करत होते, श्रम करत होते, त्यांच्या श्रमातून फुललेलं जे काय श्रम होतं, जे नवनिर्माण होतं, जे काय सृजन होतं, या सगळ्या सृजनापासून ते तुटले आणि ते कामगार बनले. म्हणजे त्यांचा हा शेतीपासून तुटण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण जर लक्षात घेतला तर बदललेल्या सांस्कृतिक घटोत्सवाच्या सांस्कृतिक स्वरूपसुद्धा का बदलत गेलं याच्याबद्दल आपण नेमकेपणाने पुढे जाऊ शकतो असं मला वाटतंय. आणि त्या दृष्टीनं आपण या सगळ्या प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजेत. म्हणजे शेती जशी बदलत गेली तसे सण आणि उत्सवसुद्धा काही प्रमाणात बदलत गेले आणि त्याचा एक परिणाम सगळ्या सण उत्सव आणि परंपरांच्यावर झालेला दिसतो. खरं तर आपल्या परंपरेमध्ये मी लहानपणापासून जे काय पाहत आलो म्हणजे घट बसवत असताना घटाची परंपरा काय होती तर शेतकरी असणाऱ्या सगळ्या कुटुंबांच्यामध्ये घरोघरी घट बसवले जायचे आणि या घटावर 9 दिवस वेगवेगळ्या ज्या वर्षभर शेतात काम केलं, कष्ट केलं आणि कष्टातून माझ्या श्रमातून जे सृजन फुललेलं आहे, जे नवनिर्माण झालेलं आहे, या आम्ही नवनिर्माणाचा उत्सव म्हणून हा खरं तर घटाचा उत्सव आपण साजरा करत गेलो. 9 दिवस हा घटाचा उत्सव चालू राहिला आणि या घटाच्या उत्सवाच्या पाठीमागं जसं नवनिर्माण आणि सृजनाचं स्वरूप आहे तसंच त्या पाठीमागं इथल्या ज्या कष्ट करणाऱ्या श्रम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांच्या सन्मानाचा पण हा खरं तर उत्सव आहे असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आणि शेतीच्या बरोबरच आपण जो घट बसवतो हा घटसुद्धा गर्भाशयाच्या आकाराचा आहे. म्हणजे माणसाच्या निर्मितीचं शास्त्रसुद्धा आपल्याला या घटाच्या निमित्तानं पुढं आणलं जातं आहे. कारण माणसाच्या निर्मिती जी आहे ती निर्मितीसुद्धा मातेच्या गर्भामध्ये 9 महिने राहिल्यानंतर 9 महिन्यानंतर माणसाचा जन्म होतो, मानवी जीवाचा जन्म होतो. त्यामुळे ते एक नवनिर्मितीचा उत्सव, माणसाच्या निर्मितीची सुद्धा प्रक्रिया या घटाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली जाते. याबरोबरच शेती आणि शेतीशी संबंध असणाऱ्या जे पाण्याचा जो वापर आहे तो उत्पादक वापर कसा करावा याचं सुद्धा एक शास्त्र आपल्याला या घटाच्या निमित्तानं सांगितलं जाते. म्हणजे 9 दिवस चालणारा हा उत्सव आपल्या घरोघरी गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक पिढ्या आपण बघत आलेलो आहोत. या उत्सवाबरोबरच जसा घरी आमच्या घट बसायचा तसा आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणजे गावपांढरीचं मंदिर जिथं असेल त्या ठिकाणी हा घट बसवला जायचा आणि मग 10व्या दिवशी शिमोल्लंघनाला जात होतो आणि शिमोल्लंघन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही आपट्याच्या पानं देत प्रेम वाटणारा हा खरं तर उत्सव आहे. म्हणजे माणसांच्या मधले नातेसंबंध अधिक घट्ट करणं हा खरं तर एका बाजूला दसरा आणि ह्या घटोत्सवाचा अर्थ पण आहे. म्हणजे एका बाजूला माणसाच्या निर्मितीचं शास्त्र उलगडतो, दुसऱ्या बाजूला जमीन आणि पाणी याचे संबंध स्पष्ट करतो आणि तिसऱ्या बाजूला माणसांच्या मधले नातेसंबंध अधिक घट्ट करण्याचे काम हा आमचा घटोत्सव करतो असं या निमित्तानं आपल्याला म्हणावंच लागेल. याबरोबरच जो 9वा दिवस असतो ज्या दिवशी आपण खंडेनवमीची पूजा करतो
या खंडेनवमीच्या पूजेदिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो. खरं तर ही शस्त्र म्हणजे काही ती ढाल तलवार अशी नाहीत. ही शस्त्र आमच्या शेतीशी संबंधित असणारी सारी अवजार आहेत आणि या अवजारांची पूजा करणं म्हणजेच आमच्या शस्त्रांची पूजा करणं आहे. आणि ही शस्त्रांची पूजा आपण आपल्या घरोघरी आपण परंपरेनं करत आलेलो आहोत आणि एका प्रकारे शेतीचा सन्मान पण या निमित्तानं आपण करायला लावलं. त्यामुळं आजच्या काळामध्ये, आजच्या सगळ्या कालखंडामध्ये मला हे सांगावंसं वाटतंय की घटोत्सवाचं स्वरूप आज अलीकडं बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या स्वरूपाची सुरुवात ही आजची नाही तर ती ब्रिटिश काळापासून सुरू झालेली आहे. म्हणजे जसं या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर शेती बदलत गेली, शेतीपासून माणसं तुटत गेले आणि तुटल्यानंतरचा काळ म्हणजे अलीकडचा जो काळ आहे, ज्या काळामध्ये ही तुटण्याची प्रक्रिया अत्यंत वेगानं सुरू झालेली आहे. म्हणजे जागतिकीकरणानंतर तर आपण बघतो की संस्कृतीचं क्षेत्र हे एकरेशीय बनत चाललेलं आहे. एक सांस्कृतिक सपाटीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू झालेली आहे आणि अशा काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही जेव्हा क्रयवस्तू बनते, खरेदी विक्रीची वस्तू बनते, तिचा इव्हेंट केला जातो, त्यावेळा घटोत्सवाचं स्वरूपसुद्धा बदलतेला आपल्याला दिसतंय. म्हणजे एका TV चॅनल एक सर्वे 10 वर्षापूर्वी केला होता. साधारण 10 वर्षापूर्वीचा तो सर्वे होता आणि या सर्वेच्या दरम्यान असं निदर्शनास आलं, असं स्पष्टपणे पुढं आलं की दसरा जेव्हा सुरू होतो म्हणजे दसऱ्याच्या कालखंडामध्ये खेड्यापाड्यामध्ये साजरा होणारा दसरा आता शहरांच्यामध्ये चौकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होऊ लागला. जशी गणेश मंडळं स्थापन झाली त्याच पद्धतीनं नवरात्र उत्सवाच्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करणारी मंडळंसुद्धा स्थापन झाली आणि तिथं मग एक वेगळ्या पद्धतीचं वेगळं संस्कृती सुरू झाली आणि घटाचा बाजार म्हणजे खरं तर दसऱ्याचा बाजार मांडण्यामध्ये पर्यंत आपण गेलेलो आहोत. म्हणजे ही जी काही संस्कृती होती, जे संस्कृतीचं क्षेत्र निखळ होतं आणि मानवी मनाला एक प्रेरणा देणारं होतं, त्या क्षेत्राचा बाजार मांडण्याचं काम अलीकडे जागतिकीकरणानंतर सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्या संदर्भाचा जो एक सर्वे आहे, जो एका TV चॅनलनं केला होता, त्याच्यामध्ये जी आलेली माहिती आहे ती अत्यंत गंभीर आणि आपल्याला विचार करायला लावणारी अशी माहिती आहे. म्हणजे दसऱ्याच्या काळामध्ये 9 दिवस ज्या पद्धतीनं दसरा चालू होतो आणि या सगळ्या कालखंडामध्ये गरबा जो गरबा खरं तर मुळात समतेचं प्रतीक असणारा गरबा होता. स्त्री पुरुषांनी एकत्र येणं आणि आमच्या उत्सव आणि आमच्या मनामधला जो काही आनंद आहे तो आनंद व्यक्त करणं आणि सामूहिकपणे तो आनंद व्यक्त करणं अशी खरं तर ती गरब्याची परंपरा होती. पण त्या गरब्याच्या परंपरेचा बाजार मांडला गेला, त्याचे इव्हेंट सुरू झाले आणि या दरम्यानमध्ये मगाशी मी जो उल्लेख केला TV चॅनेलचा, तर त्यांनी जो काही सर्वे केला त्या सर्वेमध्ये अत्यंत धक्कादायक अशी एक बातमी, असा एक अहवाल आपल्या समोर पुढं आलेला आहे. म्हणजे या काळामध्ये पुणे, मुंबई, अहमदाबाद असेल किंवा नागपूर शहर असेल, अशा सगळ्या शहरांच्या मधली जी का हॉटेल्स आहेत, ज्या लॉज आहेत, यांचे दर या काळामध्ये दुपटीनं वाढतात. या काळामध्ये मेडिकलमध्ये ज्या गर्भनिरोधक असतील किंवा गर्भनिरोधक गोळ्या असतील किंवा निरोध असतील, यांचं प्रमाण, जे विक्रीचं प्रमाण आहे ते 4 ते 5 पटीनं वाढलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतरचा जो गरब्यानंतरचा जो पुढचा महिना येतो, या कालखंडामध्ये गर्भपाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतंय. म्हणजे जो सण, जो उत्सव खरं तर स्त्रियांचा उत्सव होता, स्त्रियांच्या सन्मानाचा उत्सव होता, तो सण, तो उत्सव बाजारात आणल्यामुळं नव्या लैंगिक शोषणाची प्रक्रिया वेगानं सुरू झालेली आहे. म्हणजे स्त्रियांना एका बाजूला गरब्यामध्ये तुम्ही मुक्तपणे खेळू देणार, मुक्तपणे नाचू देणार, पण नव्या बाजूनं त्यांचं लैंगिक शोषणसुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा जो काय बदललेलं स्वरूप आहे, हे बदललेलं स्वरूप नव्या जागतिकीकरणानंतर आलेल्या जे काय बाजारू संस्कृती आहे, या संस्कृतीतून हे सगळं बदललेलं स्वरूप आपल्याला दिसतंय. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हा आता गरबा येऊ लागलेला आहे आणि यातून येणारे अनेक सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आपण विचारसुद्धा करू शकत नाही, इतक्या भयावह पातळीवर, खालच्या पातळीवर जाऊन संस्कृतीचा बाजार मांडला जात आहे. हिडीस पद्धतीनं सगळं हे पुढं येत आहे. या सगळ्याला आपल्याला आवरायचं असेल तर माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पहिल्यांदा शेतीचा संबंध हा या कृषी संस्कृतीशी आहे. त्यामुळं कृषी संस्कृती जी निकोप आणि निखळ व्हायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला शेती आणि शेतकऱ्याचा विचार हा करावाच लागेल. शेती आणि शेतकऱ्याचा विचार केला
तरच आपण निखळ संस्कृती म्हणजे जी कृषी संस्कृती जी निखळ आहे, जी सुंदर आहे, जी माणसावर नितांतपणे प्रेम करायला शिकवते, ती आपल्याला टिकवता येईल असं मला वाटतंय. नाहीतर मग आपण जागतिकीकरणानंतर जे बदललेलं स्वरूप आहे यामध्ये भविष्यामध्ये वाहत जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मला हे सांगावंसं वाटेल की जसं हा कृषीशी संबंधित सण आहे तसा आमच्या या परिसरामध्ये म्हणजे विशेषतः सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम उतारावर गवळी धनगर हे मोठ्या प्रमाणामध्ये आज ही दसरा साजरा करताना आपल्याला दिसतात. यांच्यामध्ये मात्र अजूनही तो प्रकार गेलेला नाही. म्हणजे जे स्वरूप दसऱ्याचं मूळ स्वरूप आहे, जे घटोत्सवाचं मूळ स्वरूप आहे, हे सगळं मूळ स्वरूप आजही आपल्या सगळ्या या गवळी धनगर समाजानं आपल्याकडे अजूनही त्या पद्धतीनं राखून ठेवलेलं आहे, जिवंत ठेवलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे आजही ते नागर संस्कृतीपासून स्वतःला त्याने अजून तोडून नागर संस्कृतीपासून ते अजून थोडे दूर आहेत. कारण त्यांचं जगणं हे निसर्गाशी संबंधित आहे आणि निसर्गाशी एक संवादी आणि एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करत ते आजही जगत आलेले आहेत. जी माणसं निसर्गापासून तुटली, निसर्गापासून वेगळी झाली, त्यांची संस्कृती ही एका पद्धतीनं अशा पद्धतीनं भरकटत गेली आणि एक त्याला हिडीस आणि अत्यंत बाजारू पद्धतीचं स्वरूप आलेलं आहे. म्हणून आज आपण जेव्हा गवळी धनगरांचा दसरा जेव्हा पाहतो तेव्हा गवळी धनगरांचा दसरा आजही त्याच निखळ पद्धतीनं साजरा होतो. गजनृत्य मोठ्या प्रमाणामध्ये तिथं खेळलं जातं आणि निखळ पद्धतीनं तिथं आजही दसऱ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होते. ह्याचं एकमेव कारण असं आहे की अजून तिथं संस्कृतीचा बाजार तिथपर्यंत पोचलेला नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या अनुषंगानं याबद्दलचा विचार आपल्याला करावा लागेल. खरं तर या संदर्भात आत्तापर्यंत अनेक वक्त्यांनी चांगली मांडणी केली आहे. काल डॉक्टर भारत पाटणकरांनी परवा दिवशी या सगळ्या सांस्कृतिकच्या क्षेत्राबद्दलची अत्यंत सविस्तर मांडणी पण केली. कॉम्रेड धनाजी गुरुवानी त्याच्या अगोदर विजय मांडकेंनी केलेल्या आहे, त्याच्याबरोबर राजेंद्र कुंभार या सगळ्या मंडळींनी त्याच्याबद्दलची मांडणी केलेली आहे. खरं तर दसऱ्याचं जे स्वरूप आहे आणि घटोत्सवाचं जे स्वरूप आहे हे बदललेलं स्वरूप जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या बदललेल्या स्वरूपाबद्दल आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजेत. तो विचार आपण सगळी मंडळी जर करणार असू तर आपल्याला शेतीचा विचार करावा लागेल आणि शेतकऱ्यांच्या बद्दलची एक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. ती घेतली तर आपण या कृषी संस्कृती पुढं टिकवू शकू. नाहीतर या सगळ्या नवीन आलेल्या जागतिकीकरणानंतरच्या बाजारू संस्कृतीमध्ये हे सगळं वाहत जाईल अशी एक भीती तयार झालेली आहे. या सगळ्या अनुषंगानं मला असं म्हणावंसं वाटतं की जेव्हा दसरा साजरा व्हायचा पूर्वी त्यावेळेला मला आठवतं की आम्ही लहानपणी असताना सकाळी काकड आरती व्हायची आणि संध्याकाळी धुपारत व्हायची. गावागावामध्ये अशा पद्धतीनं लोक सगळे एकत्र यायचे आणि एकत्र येऊन या निमित्तानं एक सांस्कृतिक आदानप्रदान, एक देवाणघेवाण आणि माणसामधलं नातं अधिक घट्ट बनत जायचं. ते आता सगळं थांबलेलं आहे. म्हणजे एका बाजूला जो दसरा, जो घटोत्सव आपल्याला माणसांच्यामधले संबंध निकोप आणि निखळ करण्याचा प्रयत्न करत होता, तोच दसरा आता माणसांच्यामध्ये नवशोषण घेऊन येतोय काय अशी भीती आपल्याला वाटायला लागलेली आहे. तशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला या अनुषंगानं बोलत राहावं लागणार आहे. खरं तर आजचा काळ म्हणजे उलट अधिक जास्त विचार करणारा काळ आहे. म्हणजे कोरोनाच्या नंतर जे जग आलेलं आहे, या सगळ्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण बघतो की निसर्गाबद्दल आपला जो काय आत्तापर्यंतचा राहिलेला जो काय व्यवहार आहे तो व्यवहार अत्यंत वाईट पद्धतीनं आपला राहिलेला आहे. त्यामुळं निसर्गाबरोबरचा निखळ संबंध आपण प्रस्थापित करणं आणि निखळ संबंध जर आपण प्रस्थापित केले तरच भविष्यामध्ये आपण आपली संस्कृती पुढं टिकवू शकतो. मला आठवतं की आपण जेव्हा लहान असतानाच्या काळात म्हणजे मी माझ्या लहानपणीच्या काळामध्ये जेव्हा शेतकरी शेतात जायचा आणि शेतात गेल्यानंतर जेव्हा त्याचं शेतीतलं पीक जेव्हा कापलं जायचं आणि मळणी सुरू व्हायची त्यावेळेला मळणीच्या अगोदर त्या गावामध्ये तिथं शेतामध्ये एक देवपण केलं जायचं
आणि ते देवपण करताना एखादं कोंबडं तिथं कापलं जायचं, पण कोंबडं कापताना त्याच्या तोंडामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून त्याच्याबद्दलची सहवेदना प्रकट करायची. म्हणजे इतकी सहवेदना प्रकट करण्याची एक परंपरा आपल्यामध्ये होती. दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा एखाद्या झाडावर जायचं असेल, झाडाचं लाकूड काठी तोडायचं असेल किंवा फांदी तोडायची असेल, तर झाडाला नमस्कार करून त्याच्या पाया पडून आपण झाडावर चढत होतो. म्हणजे ही जी काही परंपरा आहे, ही परंपरा निसर्गाला नमस्कार करण्याची, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची, ही सगळी परंपरा आत्ता अलीकडच्या काळामध्ये संपत चाललेली आहे. आणि या सगळ्या परंपरेच्या अनुषंगानं ही सगळी परंपरा टिकवायची असेल तर आपल्याला घटोत्सवाच्या बद्दल विचार करावा लागेल. घटोत्सव जो आता बदलत चाललेला आहे याच्याबद्दल गंभीरपणे विचार करून एक नवी मांडणी आपल्याला करावी लागेल. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं ती मांडणी करायची सुरुवात केलेली आहे. मी माझ्याच गावामध्ये जवळजवळ 2000 सालापासून म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळ सुरू झाली त्यानंतर दुसऱ्याच वर्षी आमच्या गावामध्ये पेरनोलीमध्ये घटोत्सवाची स्थापना झाली. म्हणजे सार्वजनिक घटोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुरू केला. आणि या निमित्तानं बदललेल्या जगाचा आढावा घेणं, बदललेलं जग कसं आहे आणि हे जग नेमकेपणानं शेतकऱ्यांच्या समोर मांडणं, अशी एक परंपरा आम्ही सुरू केली. मी गंमत आहे असं की आम्ही सुरू केलं आणि सुरुवात फक्त आम्ही करून दिली. आणि गंमत आहे की तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की ती परंपरा पुढं चालू राहिली. त्यामध्ये आम्हाला फारसं काय आता लक्ष द्यावं लागत नाही. गावातली तरुण मंडळी, तिथली भजनी मंडळी एकत्र येतात, सार्वजनिक पद्धतीनं घटाचा उत्सव साजरा करतात आणि हा घटाचा उत्सव साजरा करत करत ही परंपरा आज ही त्यांनी आता पुढे चालू केलं आहे. त्याला एक सार्वजनिक आणि गावचं स्वरूप आता आलेलं आहे. हे असं स्वरूप जर आपण गावोगावी निर्माण करू शकलो तरच आपण या सगळ्या बदललेल्या घटोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये हस्तक्षेप करू शकतो. तो आपण हस्तक्षेप करावा असं मला वाटतंय. खरं तर मला याच्या पलीकडे काही जास्त मांडावं असं वाटत नाही. विजय मांडके यांनी मला या निमित्तानं आणि आमचे डॉक्टर जालंधर गिगे यांनी बोलायला इथं संधी दिली. फार काय मला खरं तर कालच आमची चर्चा झाली, फार काही तयारी मला करता आली नाही. कार्यकर्ता म्हणून मला जे भावलं ते मी मांडलं. कारण आजचा दिवस पूर्णसुद्धा माझा 2-4 बैठकांच्यामध्ये गेला आणि मी आत्ता जस्ट 10 मिनिटापूर्वी आपल्यासमोर येऊन डायरेक्ट बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं मी तुमचा खरं तर समाधानपूर्वक मी काही मांडणी करू शकलो नाही, याबद्दल मी दिलगिरी आहे आणि मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.